नमस्कार. अभिनव स्टडीजमध्ये आपले स्वागत आहे. भूमी अभिलेख भरती 2021 साठी आपण मराठी भाषा पाहत आहोत. तर मराठी भाषेमध्ये आपण प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीने परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तसेच या ठिकाणी आपण प्रत्येक टॉपिक हा सविस्तर आपण अभ्यासत आहोत. तर या ठिकाणी आपण पाहूयात सामान्य रूप. तर सर्वप्रथम आपण सामान्य रूप म्हणजे काय हे आपण पाहूयात. तर प्रत्यय लागताना शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो आणि हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरांमध्ये होतो. याला सामान्य रूप असे म्हणतात. या व्याख्येवरून आपल्याला नक्कीच समजलं नसेल सामान्य रूप म्हणजे काय. तर या ठिकाणी आपण पाहूयात एक उदाहरण, त्याने तुम्हाला सामान्य रूप हे कळेल. तर या ठिकाणी एक उदाहरण मी घेतलेलं आहे. घोडा. घोडा हे मूळ रूप आहे आणि याचं सामान्य रूप आहे घोड्या. या ठिकाणी पहा, स हे प्रत्यय आपल्याला या ठिकाणी मूळ रूपाला लागलेले आहे आणि मूळ रूपाच्या शेवटी हा जो बदल झालेला आहे हा बदल म्हणजे सामान्य रूप झाला. म्हणजे या ठिकाणी घोड्या हे सामान्य रूप झालं. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. पाणी. तर या ठिकाणी पाणी हे मूळ रूप आहे आणि पाण्यास, पाण्याला, पाण्याने आणि पाण्याचा, या ठिकाणी पाण्या हे सामान्य रूप झालं. ह्या स प्रत्यय जो लागलेला आहे त्याच्या पुढे हा जो बदल झालेला आहे हा काय झाला, सामान्य रूप झाला. तर याला सामान्य रूप असे म्हणतात. म्हणजे घोडा हे मूळ रूप झालं आणि घोड्या हे सामान्य रूप झालं. पाणी हे मूळ रूप झालं आणि पाण्या हे सामान्य रूप झालं. तर यावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की सामान्य रूप काय आहे. तरी देखील आपण पुढे पाहूयात की त्याचे काही पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आहेत, जे की अकारांत पुल्लिंगी रूपाचे आकारांत होते. तर याचे देखील आपण उदाहरण घेऊयात. खांब. खांब या मूळ रूपाचं खांबास हे या ठिकाणी आपण उदाहरण दाखवलेलं आहे. यामध्ये खांबा हे या ठिकाणी सामान्य रूप आहे. त्यानंतर आहे काळ. काळमध्ये काळास. तर या ठिकाणी काळा हे या ठिकाणी सामान्य रूप आहे. तर हा बदल कसा झालेला आहे पहा. काळ अकारांत पुल्लिंगी झाला आणि काळा आ हा आकारांत पुल्लिंगी झाला. अशा पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्यानंतर आहे निर्णय. निर्णयमध्ये निर्णयास, निर्णयाने, या ठिकाणी निर्णया आकारांत झालेला आहे निर्णयचा, आकारांतचा. त्यानंतर पाहूयात दोर. दोरमध्ये दोरास, दोराने. तर या ठिकाणी दोरा हा काय झाला, सामान्य रूप झाला. बाक. या ठिकाणी बाक हा मूळ रूप आहे आणि बाकास आणि बाकाला, या ठिकाणी बाका हे या ठिकाणी आकारांत पुल्लिंगी शब्द आहे, सामान्य रूप आहे. तर त्यानंतर पाहूयात आपण पुल्लिंगी नामाचे आपण आकारांत याचे रूप हे याकारांत कसे होते. तर या ठिकाणी आपण पाहूयात घोडा. घोडा या मूळ रूपाचे, घोडा या आकारांत मूळ रूपाचे घोड्या स आणि घोड्याला. तर या ठिकाणी घोड्या जो झालेला आहे शब्द तयार, तर हा हे झालं सामान्य रूप. तर या ठिकाणी या, घोड्या, या याकारांत या ठिकाणी पुल्लिंगी रूप झालेला आहे. दोरा, दोऱ्या, पंखा, पंख्या. तर या ठिकाणी अशा पद्धतीने सामान्य रूप झालेले आहेत. पण यामध्ये ना काही अपवाद आहेत, जे की आजोबा, दादा, काका, मामा आणि राजा हे जसेच्या तसेच आपल्याला लिहावे लागतात. त्यानंतर आपण पाहूयात पुल्लिंगी रूपांचे, पुल्लिंगी नामांचे आपण सामान्य रूप, जे की इकारांत पुल्लिंगी नामाचे याकारांत कसे होते. तर या ठिकाणी आपण पाहूयात धोबी. धोबी इकारांत पुल्लिंगीचे कशा पद्धतीने झालेला आहे, तर धोब्या. धोब्या या ठिकाणी ब्या या हे याकारांत झालेला आहे. त्यानंतर तेली. तेलीचं तेल्यास, तेल्या हे काय झालेलं आहे, सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर माळी. या ठिकाणी माळ्या,
आणि त्यानंतर शेतकरी तर शेतकऱ्या या ठिकाणी अशा पद्धतीने यकारांत पुल्लिंगी तयार झालेला आहे. कशाचं? तर इकारांत पुल्लिंगाचं. त्यानंतर यामध्ये देखील काही अपवाद आपण या ठिकाणी काढलेले आहेत. हत्ती, नंदी, पंतोती, ऋषी, मुनी आणि भटजी. तर ही जी आपण अपवाद काढलेली आहेत तर ही जशीच्या तशी या ठिकाणी आपल्याला लिहावी लागतात. त्यानंतर आहे कोळी. कोळीचं काय? कोळ्या हे सामान्य रूप आहे. त्यानंतर आपण पाहूयात पुल्लिंगी नामाचे आपण सामान्य रूप कशा पद्धतीने झाले तर उकारांतचं या ठिकाणी वाकारांत कशा पद्धतीने झालेला आहे. तर आपण पाहूयात भाऊ असेल तर ऊचं काय झालेलं आहे? वा झालेलं आहे. तर ते कशा पद्धतीने? हे भाऊ हे मूळ रूप आहे आणि या मूळ रूपाचं भावा या ठिकाणी वाकारांत झालेला आहे. भावास, भावाला, भावाचा. तर या ठिकाणी वा जे आहे भावा तर हे सामान्य रूप झालं आहे. कशाचं? तर उकारांत पुल्लिंगीचं वाकारांत हे सामान्य रूप आहे. त्यानंतर विंचू, विंचवास, विंचवाला. तर या ठिकाणी विंचवा हे वाकारांत या ठिकाणी पुल्लिंगी तयार झालेलं आहे. कशाचं? उकारांतचं. तर या ठिकाणी तुम्ही अभ्यासताना ना डायरेक्ट शब्द आणि त्याचा उच्चार पहा. तर या उच्चारावरूनच तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या पुल्लिंगाचं किंवा कुठल्या स्त्रीलिंगीचं किंवा कुठल्या नपुंसकलिंगीचं कशा पद्धतीने रूपांतर झालेलं आहे. नातू, नातवाला, नातवास. तर या ठिकाणी वा जे लागलेलं आहे वाकारांत. नातवा हे काय झालेलं आहे? या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर लाडू. तर लाडूचं काय? लाडवा हे या ठिकाणी सामान्य रूप आहे. तर यामध्ये देखील काही अपवाद आहेत जे की उकारांत पुल्लिंगी आहेत. तर हे अपवाद देखील आपल्याला जसेच्या तसे लिहावे लागतात. पशु, चाकू, खडू आणि शत्रू. त्यानंतर पाहूयात तर एकारांत पुल्लिंगीचा कशा पद्धतीने याकारांत होतं ते. तर फडके ए एकारांत हे पुल्लिंगीचं या ठिकाणी कशा पद्धतीने झालेलं आहे तर फडक्या या ठिकाणी या पद्धतीने पुल्लिंगी शब्द तयार झालेला आहे. फडक्यांचा. तर या ठिकाणी हे काय आहे? सामान्य रूप आहे. त्यानंतर गोखले, गोखलेचं गोखल्यांचा. त्यानंतर फुले, फुल्यांचा. तर या ठिकाणी फुले आहे काय झालेलं आहे? सामान्य रूप झालेलं आहे. अत्रे, अत्र्यांचा. तर या ठिकाणी अत्र्या हे काय झालेलं आहे? सामान्य रूप झालेलं आहे. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये अत्रे याचे सामान्य रूप लिहा. अत्रे या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कोणते आहे? अत्र्यांचा, अत्र्यानी, अत्र्या अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. तर त्या ठिकाणी आपल्याला हा उच्चार लिहावा लागेल. अत्र्या हा हे झालं सामान्य रूप. तर ओकारांत पुल्लिंगी नामाचे ओकारांत कशा पद्धतीने होते ते पाहूयात. तर यावर देखील प्रश्न विचारलेला आहे मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये. तर तो देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर किलो, किलोस, किलोला. तर या ठिकाणी हे किलो जे आहे ते सामान्य रूप आहे. धनको तर धनकोच. ओच या ठिकाणी ओकारांत पुल्लिंगीचं ओकारांतच होतं. हिरो, हिरो, हिरोला, हिरोस, हिरोच होतं. तर आपण पाहूयात अकारांत स्त्रीलिंगी नामाचे रूप हे एकवचनात एकारांत होते आणि अनेक वचन जेव्हा असतं तेव्हा आकारांत होते. तर ते कशा पद्धतीने आपण उदाहरणच घेऊयात त्याने आपल्याला लक्षात येईल. तर वीट आहे. वीट हे मूळ रूप आहे आणि या मूळ रूपाला विटेस, विटे ए हे एकारांत झालेलं आहे कारण हे एक वचन आपल्याला या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला अनेक वचन असेल विटांना तर या ठिकाणी आ हे आकारांत लागलेला आहे. तर दुसरं देखील आपण उदाहरण अजून घेऊयात. जीभ, जिभे ए या ठिकाणी काय झालेलं आहे? आकारांत लागलेला आहे. आणि जिभांचा या ठिकाणी आ हे आकारांत अनेक वचन आकारांत लागलेलं आहे. तर या ठिकाणी हे जिभा हे काय झालं? सामान्य रूप झालं आणि जिभेस हे एक वचनाचं काय झालं? सामान्य रूप झालं.
त्यानंतर आहे सून. सून ह्या स्त्रीलिंगी नामाचं या ठिकाणी मूळ रूपाचं सुनेस. सुनेस. तर सुने हे काय झालं, एकवचन एकारांत सामान्य रूप. कशाचं, तर स्त्रीलिंगीचं. आणि सुनांना, तर सुनान हे अनेकवचनी आकारांत स्त्रीलिंगीचं सामान्य रूप झालेलं आहे. हे अभ्यासताना खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक पहा. वारंवार याचा सराव केला की तो आपल्याला लगेच लक्षात येईल. वाट. तर या ठिकाणी वाट या मूळ रूपाचं वाटे हे एकवचनी एकारांत झालेलं आहे स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप. आणि या ठिकाणी वाटा हे अनेकवचनी आकारांतचं स्त्रीलिंगी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर आहे लाट. तर लाट मध्ये लाटेचा. लाटेचा. तर लाटे हे काय झालं, एकवचनी एकारांत स्त्रीलिंगी. आणि लाटा हे काय झालं, अनेकवचनी आकारांत स्त्रीलिंगीचं काय झालं, सामान्य रूप झालं. सराव जेवढा आपण जास्त करू तेवढा आपल्याला प्रश्न हे सहजरित्या आपल्याला सोडवता येतात. त्यानंतर आपण पाहूयात काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे या ठिकाणी इकारांत कशा पद्धतीने होते ते. तर भिंत अकारांत या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे. आणि भिंतीस, तर या ठिकाणी भिंती ई या ठिकाणी इकारांत झाले. म्हणजे भिंती हे काय झालं, सामान्य रूप झालं स्त्रीलिंगी शब्दाचं. भिंत या स्त्रीलिंगी शब्दाचं या ठिकाणी काय झालेलं आहे, भिंती हे सामान्य रूप झालेलं आहे. आणि ते कशा पद्धतीचं आहे, तर इकारांत आहे. त्यानंतर पाहूयात गाई. गाय. तर गाई याचं गाई या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर विहीर. तर विहिरी या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर पाहूयात आपण आकारांत स्त्रीलिंगीचे आपण या नामाचे आपण सामान्य रूप एकारांत कशा पद्धतीचे आहे ते. तर शाळा. शाळा या आकारांत स्त्रीलिंगीचं काय झालेलं आहे, शाळेत. शाळे ए या ठिकाणी एकारांत झालेला आहे सामान्य रूप. त्यानंतर भाषा. भाषाचं भाषेत. भाषा हे या ठिकाणी काय झालेलं आहे, सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर आहे विधा. विधेस. विधे या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. हे पुढे जे प्रत्यय लावून मी तुम्हाला दिलेलं आहे ना, तर ते आपल्याला वाक्यरचना करण्यासाठी किंवा एखादं वाक्य तयार करण्यासाठी ज्याने तुम्हाला समजेल यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यय लावून ती वाक्य दाखवलेली आहेत. प्रत्यय लावून जेव्हा वाक्य तयार होतात तेव्हा आपल्याला ते पूर्ण वाक्य समजतं आणि त्या वाक्याचा आपल्याला अर्थ देखील कळतो की यामधला सामान्य रूप काय आहे ते. त्यानंतर आहे इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप हे एकवचनात इकारांत होते आणि अनेक वचनात देखील इकारांत किंवा यकारांत होते. तर याचं देखील आपण उदाहरणे या ठिकाणी घेतलेले आहेत, तर ते पाहूयात. भक्ती. ई इकारांत या स्त्रीलिंगीचे या ठिकाणी भक्ती इकारांतच झालेला आहे. एक वचनामध्ये काय आहे, तर इकारांत आहे. तर अनेक वचनामध्ये देखील इकारांत होतं, पण काही ठिकाणी आपल्याला यकारांत होतं, ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, स्त्री आपण घेतलेला आहे. तर स्त्री मध्ये या ठिकाणी स्त्रिया, स्त्रियांचा आहे की नाही, या ठिकाणी या यकारांत या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर आहे पेटी. तर पेटीचं पेटीत, पेट्यांत. तर पेटी हे काय झालेलं आहे, एक वचनामध्ये काय झालेलं आहे, इकारांत झालेलं आहे. आणि या ठिकाणी पहा, अनेक वचनामध्ये यकारांत या ठिकाणी आपल्याला लागलेला आहे, पेट्या या. त्यानंतर आहे वाडी. तर वाडीचा, वाडी हा काय, एक वचनी आहे इकारांत स्त्रीलिंगी आणि या ठिकाणी अनेक वचनामध्ये यकारांत झालेला आहे, वाड्या. त्यानंतर पाहूयात नदी. नदीचं काय, एक वचनामध्ये नदीच आहे आणि अनेक वचनामध्ये काय झालेलं आहे, नद्या या झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे सामान्य रूप होते. कशाचे, तर इकारांत स्त्रीलिंगी नामाचे. त्यानंतर पाहूयात उकारांत स्त्रीलिंगी नामाचे आपण या ठिकाणी सामान्य रूप पाहूयात, पण काही वेळा ते वाकारांत होते. तर ते कशा पद्धतीचे ते आपण उदाहरण घेऊन पाहूयात. तर काकू.
काकू या ठिकाणी मूळ रूप आहे उ, काकू, आणि हे काकूचं या ठिकाणी सामान्य रूप बदललेलं नाहीये, ते काकूच आहे. त्यानंतर आहे सासू, तर या ठिकाणी सासूच त्या ठिकाणी सामान्य रूप आहे. या ठिकाणी पहा उ, तर या ठिकाणी उवास उवाला, तर या ठिकाणी वा हे वाकारांत झालेला आहे उवा. तर असे काही अपवाद आहेत, तर त्या ठिकाणी वाकारांत होतो. त्यानंतर पाहूयात ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप हे एकारांत होत नाही व अनेक वचनात ते आकारांत होते. म्हणजे ओकारांतचे एक वचन मध्ये ते जसेच्या तसे येतात आणि अनेक वचन जर असेल तेव्हा ते आकारांत होते. तर उदाहरण घेऊयात आपण. बायको, तर बायको या मूळ रूपामध्ये जो बदल झालेला आहे तो बायका या ठिकाणी सामान्य रूप तयार झालेला आहे. तो कसा आहे, तर अनेक वचनामध्ये तो आकारांत आहे. त्यानंतर आपण पाहूयात नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप. तर सर्वप्रथम आपण पाहूयात आता अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे आकारांत कसे होते. अकारांतचं आकारांत कशा पद्धतीने होते, तर झाड आहे तर झाडाचा हे आकारांत कशा पद्धतीने होईल, झाडाचे, तर झाड आहे काय सामान्य रूप आहे नपुसकलिंगी नामाचे. त्यानंतर मूल, मुलास, मुला या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर आहे पान, पानमध्ये पाना या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर पाहूयात दार, दार या मूळ रूपाचं काय झालेलं आहे, दाराचे, तर या ठिकाणी दारा हे या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात इकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे कशा पद्धतीने होते, तर ते याकारांत होते. ते कसे, तर पाणी, पाणी हे इकारांत आहे आणि पाण्यात, पाण्या या ठिकाणी याकारांत झालेला आहे सामान्य रूप. मोती या ठिकाणी काय झालेलं आहे, मोत्या. त्यानंतर आहे लोणी, या ठिकाणी काय झालेलं आहे, लोण्या. आणि नाणी या ठिकाणी काय झालेलं आहे, नाण्या. तर अशा पद्धतीने येथे इकारांत नपुसकलिंगी नामाचे या ठिकाणी याकारांत या पद्धतीने झालेले आहे सामान्य रूप. त्यानंतर पाहूयात उकारांत नपुसकलिंगी नामाचे हे आकारांत कशा पद्धतीने होते ते. लिंबू या ठिकाणी लिंबू च लिंबास, लिंबा आ या ठिकाणी आकारांत झालेला आहे. त्यानंतर आहे कोकरू, तर या ठिकाणी कोकरा. त्यानंतर आहे शिंगरू, शिंगरा. वासरू, वासरा. तर अशा पद्धतीने येथे उकारांत नपुसकलिंगी नामाचे आकारांत झालेले आहे. त्यानंतर पाहूयात काही उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप, ते वाकारांत कसे होते ते. तर या ठिकाणी उदाहरण आहे कुंकू, तर कुंकवा. गळू, गडवा. अशा पद्धतीने या ठिकाणी उकारांतचं वाकारांत झालेलं आहे सामान्य रूप. तर मित्रमैत्रिणींनो, जास्तीत जास्त सराव हा मी तुमचा स्पष्टीकरणामध्ये करून घेतलेला आहे. तरी देखील आपण आता यावर प्रश्न विचारले गेलेले जे होते मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये, तर ते आपण आता अभ्यासूयात. तर कशा पद्धतीने प्रश्न असतो यावरून तुम्हाला हा अभ्यास कसा करायचा कळेल. तर प्रश्न आहे, दोर या शब्दाचे सामान्य रूप कोणते. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले जातील आणि या ठिकाणी आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक डी, दोऱ्या. तर या ठिकाणी दोऱ्या हे काय झालेलं आहे, या ठिकाणी सामान्य रूप झालेलं आहे. तर मागील आपण स्पष्टीकरणामध्ये जे काही पाहिलेलं आहे त्यावरून तुम्हाला लगेच आता प्रश्न लक्षातच येतील. तर त्यामुळे आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूयात पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते. तर या ठिकाणी पाऊस या शब्दाचे सामान्य रूप आपल्याला आहे पावसा. या ठिकाणी हे सामान्य रूप आहे. हे पावसाचा आणि पावसाळा हे का बरे नाहीये. पाऊस तर मूळ रूप आहे. पावसा हे काय आहे, चा हे काय, पावसाचा हे काय, चा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे आणि पावसाळा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे.
त्यामुळे पावसा हे काय आपलं मूळ रूप आहे. मूळ रूप आपलं पावसा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. फाईल या शब्दाचे सामान्य रूप कोणते? तर फाईल या शब्दाचे सामान्य रूप आहे फायली. पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी प्रश्न जो काही मी घेतलेला आहे, या शब्दांचे सामान्य रूप कोणते? तर हे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पैसा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? किंवा ससा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? आरसा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की तर पैसा या मूळ रूपाचे पैशाने हे सामान्य रूप आहे. ससा याचं सशाचे हे सामान्य रूप आहे. आरसा आरशात हे आरशात हे या ठिकाणी सामान्य रूप आहे. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्यय लावून दिलेला आहे, पण त्याचं मूळ रूप आहे पैशा, सशा आणि आरशा. तर पुढील अजून उदाहरण आपण पाहूयात. रक्कम. रक्कम मध्ये आपण या ठिकाणी रकमेचा, तर या ठिकाणी रकमे हे सामान्य रूप आहे. त्यानंतर आहे छप्पर. तर छप्पर मध्ये छप्परा हे या ठिकाणी सामान्य रूप आहे. अक्कल. अक्कल मध्ये अकले हे या ठिकाणी सामान्य रूप आहे. या ठिकाणी मी पुढे प्रत्यय तुम्हाला जोडून दाखवलेला आहे की ज्याने तुम्हाला एखादं वाक्य तयार करता येईल आणि तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर आहे किंमत. किंमत मध्ये सामान्य रूप आहे किमती. त्यानंतर आहे गंमत. तर गंमतचं सामान्य रूप आहे या ठिकाणी गमती. आणि त्यानंतर हिम्मत. हिम्मतचं सामान्य रूप आहे हिमती. या ठिकाणी मी तुम्हाला हे काही उदाहरणं दिलेली आहेत. तर त्यानंतर आपण पाहूयात दुसरा प्रश्न. तर झाडावर बसलेल्या कावळ्यांनी कलकलाट केला. तर या ठिकाणी पर्याय आपला दिलेले आहेत आणि कावळ्यांनी याचा आपल्याला सामान्य रूप विचारलेलं आहे. तर कावळ्यांनी, तर या ठिकाणी आपल्याला प्रत्यय जोडून या ठिकाणी वाक्य दिलेले आहे आणि कावळ्या या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. तर हे सामान्य रूप आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप आकारांत आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. दार, दार. तर या शब्दाचं दारात, दारा आ या ठिकाणी आकारांत झालेला आहे. इथे मळ्या या ठिकाणी आकार, भाषे ए या ठिकाणी आहे, सासू आणि उ या ठिकाणी उकारांत आहे. त्याच्यामुळे या आपल्या पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. दाराचं दारा आ या ठिकाणी आकारांत होत आहे सामान्य रूपाचं. म्हणून पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन केल्यास सामान्य रूप आकारांत होत नाही? आपल्याला या ठिकाणी अनेक वचनाचं विचारलेलं आहे. त्यामुळे आपण पाहूयात पर्याय, आणि पर्यायामध्ये आपला पर्याय बरोबर आहे ए, भिंत. तर या ठिकाणी भिंत या स्त्रीलिंगीचं अनेक वचनी हे भिंती होतं या ठिकाणी. त्यामुळे चुकीचा पर्याय हा भिंत आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो डॅश डॅश होतो. तर अंत्यस्वर जर ऱ्हस्व असेल तर नक्कीच तो सामान्य रूप तयार होताना दीर्घच होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. सामान्य रूप आकारांत होणाऱ्या पुल्लिंगी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. आणि या ठिकाणी आपला योग्य पर्याय बी बरोबर आहे, पाय. तर या ठिकाणी पहा, आपल्याला अकारांत पुल्लिंगी विचारलेला आहे आणि अकारांत पुल्लिंगीचं सामान्य रूप या ठिकाणी याकारांत होतं. त्यामुळे पायाने, पायाच्या या ठिकाणी वाक्य तयार होत असल्यामुळे हे पाया या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण पाहूयात. मी धनुष्याला बाण लावला या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे सामान्य रूप कोणते? तर अधोरेखित शब्द आहे आपला धनुष्याला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे, धनुष्या. तर या ठिकाणी धनुष्य हे आपलं सामान्य रूप आहे आणि ला हे काय आहे? तर ते प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी एकाक्षरी शब्दांचे सामान्य रूप होत नाही. त्यानंतर दुसरा पर्याय आहे परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही. आणि तिसरा आहे ग्राम किंवा देशवाचक एक विशेष नामाचे केव्हा केव्हा सामान्य रूप होत नाही.
तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. हे तिन्ही पर्याय या ठिकाणी सामान्य रूपासाठी योग्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या शब्दात आकारांत सामान्य रूप येते? तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. वाघ या सामान्य रूपामध्ये वाघास या ठिकाणी वाघा या ठिकाणी सामान्य रूप आलेला आहे. आलेला आहे आकारांत. त्यानंतर हत्तीमध्ये हत्ती ई या ठिकाणी इकारांत आहे. भावामध्ये व या ठिकाणी वकारांत आहे आणि लाडवामध्ये देखील व हे वकारांत या ठिकाणी सामान्य रूप तयार झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. वाघ वाघास. त्यानंतरचा प्रश्न आहे. योगेश गावाहून आला या वाक्यातील अंत्याक्षरीयुक्त सामान्य रूप सांगा. तर या ठिकाणी शेवटचा प्रत्यय लागून आलेला शब्द तर सामान्य रूप कुठला आहे? तर पर्याय क्रमांक सी आपला या ठिकाणी बरोबर आहे. गावाहून. त्यानंतरचा प्रश्न आहे. फळ्या अधिक चा याचे सामान्य रूप काय होईल? तर या ठिकाणी पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि यामध्ये पर्याय आपला ए बरोबर आहे. फळ्या. फळ्या हे काय सामान्य रूप आहे आणि चा काय आहे? मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते आहे की प्रत्येक सामान्य रूपाच्या शेवटी हे प्रत्यय लागलेला आहे. तर या ठिकाणी फळ्या हे सामान्य रूप आहे आणि चा हे या ठिकाणी प्रत्यय लागलेलं आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न. ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कोणते? आणि हे तुम्ही मला या ठिकाणी सांगायचं आहे की ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कोणते आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.